आज आपण या व्हिडिओमध्ये देशभरातील सर्व मोबाईल वापरकर्त्यांसाठी म्हणजेच मोबाईल धारकांसाठी केंद्र सरकारची टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने 2 चांगल्या व आनंदाच्या बातम्या दिल्या आहेत। त्याबद्दलची संपूर्ण व सविस्तरपणे माहिती देणार आहोत। तरी आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। सध्याच्या या डिजिटल युगात मोबाईल फोन हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे। अन्न, वस्त्र, निवारा याचप्रमाणे मोबाईल फोन देखील मानवाची मूलभूत गरज बनला आहे। सकाळी उठल्यापासून रात्री उशिरा झोपेपर्यंत मोबाईल फोन आपल्या सोबतच असतो। आता तर बऱ्याच लोकांना मोबाईल फोन शिवाय थोडे देखील राहणे शक्य नाही। अशातच मोबाईल फोन बाबतीत एक मोठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। देशातील सर्व मोबाईल धारकांसाठी केंद्र सरकारची संस्था टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया एक नवीन सुविधा सुरू करणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राइब अवश्य करा। केंद्र सरकारची भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्राय कडून येत्या मार्च महिन्यात म्हणजेच अंदाजे 31 मार्च 2024 पर्यंत देशभरात DND म्हणजेच डू नॉट डिस्टर्ब ॲप सेवा सुरू करण्यात येणार आहे। ही सेवा अँड्रॉइड स्मार्टफोन युजरसाठी उपलब्ध असेल। DND ॲप सेवा सुरू करण्याची मागणी अनेक मोबाईल वापरकर्त्यांकडून म्हणजेच मोबाईल धारकांकडून मागील बऱ्याच दिवसांपासून करण्यात येत होती। कोणाला मिळणार या नवीन सुविधेचा फायदा? DND ही सेवा प्रथम अँड्रॉइड युजरसाठी मिळणार आहे, परंतु महत्त्वाचे म्हणजे iOS युजर्सना सध्या DND सेवेचा लाभ घेण्यासाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे, कारण ॲपलने या ॲपवर कॉल लॉगचा ॲक्सेस देण्यास सध्या नकार दिला आहे। परंतु लवकरच iOS युजरसाठी देखील ही सेवा सुरू केली जाणार असल्याचे केंद्र सरकारच्या टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाचे सचिव फी रघुनंदन यांनी म्हटले आहे। मोबाईल धारकांना या सेवेचा काय फायदा होणार आहे? बऱ्याच फेक बनावट म्हणजेच खोट्या मेसेज कॉलच्या माध्यमातून देशभरातील अनेक मोबाईल वापरकर्त्यांची व सर्वसामान्य नागरिकांची हॅकरकडून म्हणजेच सायबर चोरट्यांकडून मोठी फसवणूक करण्यात येत आहे। अनेक लोकांची बँक खाती देखील रिकामी करून टाकली आहेत। बऱ्याच मोबाईल धारकांना तर हजारो लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आलेला आहे। केंद्र सरकारची ही DND ॲप सेवा सुरू झाल्यानंतर तुम्हाला बनावट फेक फसवणूक करणारे कॉल मेसेज येणार नाहीत व तसेच त्रासदायक म्हणजे त्रास देणारे अनावश्यक कॉल SMS पासून देखील तुमची सुटका होणार आहे। ट्राय सध्या पायलट प्रोजेक्ट अंतर्गत DND सेवा चालवत आहे, जेणेकरून या ॲप मधील त्रुटी वेळेत सुधारता येतील। येत्या मार्च महिन्यापासून म्हणजे अंदाजे 31 मार्च पर्यंत सर्व मोबाईल युजरसाठी ही सेवा उपलब्ध केली जाणार आहे। या DND ॲप द्वारे तुम्हाला येणारा कोणता कॉल आणि मेसेज फेक व बनावट आहे हे तुम्हाला लगेच समजणार आहे। आता सर्व मोबाईल वापरकर्त्यांसाठी दुसरी आनंदाची व दिलासा देणारी बातमी पाहूया। आजच्या या डिजिटल काळात इंटरनेट शिवाय लोकांचे पान देखील हलत नाही। कोणत्याही कामांसाठी इंटरनेट हे लागतेच। तासनतास लोक सोशल मीडियावर घालवतात। या इंटरनेटच्या युगात कॉलिंग व डाटा शिवाय कोणतेही काम होऊ शकत नाही। लोकांना दरमहा कमीत कमी 200 ते 300 रुपये इंटरनेट रिचार्ज करण्यासाठी खर्च करावे लागतात। हे रिचार्ज करणे बऱ्याच लोकांना परवडत देखील नाही। अशातच केंद्र सरकारच्या भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्राय कडून मोबाईल वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची व दिलासादायक बातमी समोर आली आहे। राज्य व केंद्र सरकारच्या विविध सरकारी योजना, अनुदान म्हणजे सबसिडी, आर्थिक व्यवहार म्हणजे पैशांचा व्यवहार, बँकिंग सेवा,
तिकीट बुकिंग, डॉक्टर, ॲम्ब्युलन्स इत्यादी गोष्टीसाठी इंटरनेट लागतेच। यामुळे या सर्व सेवा देशभरातील गरीबातल्या गरीब लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारच्या ट्राय कडून 200 रुपयांची सबसिडी देण्याचा प्लॅन आखत आहे। बऱ्याच दुसऱ्या देशांमध्ये गरीब लोकांना इंटरनेट साठी सबसिडी दिली जाते, तशीच योजना आपल्या भारत देशात राबवली जाण्याची शक्यता आहे। अमेरिकेत याची सुरुवात देखील झाली आहे। गरीब कुटुंबांना फ्री म्हणजे मोफत इंटरनेट सेवा दिली जाते, तसेच त्यांच्या उत्पन्नानुसार इंटरनेटवर सरकारकडून सबसिडी देखील देण्यात येत आहे। तशीच योजना आपल्या भारत देशात राबविण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने म्हणजे ट्रायने सरकारकडे एक प्रस्ताव पाठवला आहे। ट्रायने गरीब कुटुंबांना मोफत म्हणजे फ्री इंटरनेट सबसिडी देण्याचा प्रस्ताव भारत सरकारकडे पाठवला आहे। लोकांना फास्ट इंटरनेट सेवा मिळावी व कमीत कमी 2 MBPS ची इंटरनेट स्पीड अनिवार्य म्हणजे बंधनकारक करण्याचा नियम बनविण्याचा प्रस्ताव ट्रायने भारत सरकारला दिला आहे। मात्र महत्त्वाचे म्हणजे या प्रस्तावावर भारत सरकारने सध्या तरी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।